गीतेचा बोध म्हणजे ओवी, सातशे श्लोकाचा सार म्हणजे ज्ञानेश्वरी आणि चार वेदाचा हृदय म्हणजे ज्ञानेश्वरी. विश्वामधला जो परमात्मा आहे तो ज्ञानेश्वरी. जो परमसुख देणार एक आत्मसौख्यकारक जे तत्व आहे ते आत्मस्वरूप आहे, तो परमात्मा आहे, ते परब्रह्म आहे. आणि ते परब्रह्म न दिसता जगत दिसत आहे, हे माऊलीला खंत आहे. ही खंत आहे माऊलीला की जीव हा जन्माला येतो आणि स्वतःला विसरतो, स्वतःला विसरतो, अज्ञानामध्ये राहतो, देहाला पाहतो आणि सुख दुःखाकडे जातो. माझ्याकडे कुठं येतो? जीवात्मा सुख दुःखाकडे पळतो. जो जन्म मी दिला माझ्या ओळखीसाठी, जे आयुष्य दिले माझ्या साधनेसाठी, जी बुद्धी दिली ब्रह्मप्राप्तीसाठी, जे श्वास दिले त्या माझ्या ओळखीसाठी. पण आपण खोट्याची ओळख केली, देहाची, जगताची, मरणाऱ्या विषयाची, नाही त्या पदार्थाची ओळख आपण घट्ट केली. मग दुःख पदरात आलं, सुख बाजूला गेलं, हे भगवंताला कळालं. म्हणून ओवीच्या रूपात माऊली आले, माऊलीच्या मुखातून ओवी आली आणि ते ओवी म्हणजे सिद्धांताला धरून आले. सिद्धांत म्हणजे स्वरूपाची प्रतीती करून देणारा अमृत, ज्ञानामृत, त्याला म्हणतात सिद्धांत. जे रूप आहे, सिद्ध आहे, त्याला सिद्धांत. जे नाही त्याला भ्रम. आणि हे भ्रम का जातो, कुठं राहतो आणि काय करतो? 3 प्रश्न आहेत भ्रमाबद्दल. भ्रम म्हणजे ज्या ठिकाणी जे नाही त्या ठिकाणी ते दाखवणं, हे भ्रम मायेचं कार्य आहे. हे भ्रम उत्पन्न करणारी माया. जसे एखाद्या घरात एक बाई भांडण लावती आणि भावाला भाऊ तोडून टाकते, फेकती, वाटण्या करायला लावती, कारण तिला तिथं राहायचं नसतंय. तस बुद्धीला भगवंताकडे टिकायचं नाही, तिला देहाकडे यायचं. म्हणून ती माया त्या बुद्धीला हातात घेते. ती माया नामाज्ञान ना भ्रम त्या बुद्धीला आपल्याकडे खेचतो आणि जगताला आहे हे भ्रम दाखवतो. ही मायेची शक्ती. संत ईश्वर दाखवतात, ही संताची शक्ती. हे कळायला अगदी जरूर आहे तुम्हाला, आणि कळणं महत्वाचं आहे. हे कळणं फार महत्वाचं आहे की कोण काय दाखवतं आणि कोण कसं असतं. संत काय करतात, ईश्वर काय करतो, माया काय करते, भ्रम काय करतो, पाप काय करतं, पुण्य काय करतं, श्रवण काय करतं, अध्ययन काय करतं. ओवीचा भाव हृदयात जर आला तर हृदय कुठं राहतं? देहात नाही, भगवंताच्या सोबत. म्हणून तर श्रवणाला महत्व आहे, म्हणून तर वेदाला महत्व आहे, म्हणून तर गीतेला महत्व आहे. गीता लहान नाही, हरिमुख की वाणी है, श्रुतियों की रानी है. श्रुती, श्रुती, श्रुती म्हणजे सुन नाही, श्रुती म्हणजे वेद. किती सुंदर नाव आहे, श्रुती. श्रुती म्हणजे वेद. हरिमुख की वाणी है, श्रुतियों की रानी है. राणी ती गीता वेदाची, आणि हरिमुख की वाणी, हरीच्या मुखातली वाणी म्हणजे गीता. कृष्ण कन्हैया
त्याने जगाला दिलेली गीता, आणि त्या गीतेच्या श्लोकाचा भावार्थामध्ये जेव्हा मन जात नाही, गीता कळत नाही, मग त्या गीतेचं रूपांतर ओवी, आणि त्या ओवीचं चिंतन संत, तेव्हा मनामध्ये येतात ग्रंथ, तेव्हा मन शांत, न विक्रांत, विक्राळ करत नाही मन, दुःख त्याला होत नाही, दुःख फेकून देत मन, सुखात राहत मन, त्याचं नाव ज्ञान. जसं रेनकोट घालून पावसात जातो तर तो रेनकोट तुम्हाला भिजू देत नाही, तसं ज्ञान तुम्हाला देहाकडे येऊ देत नाही. संपलं. तसं रेनकोट तुमच्या देहाला सुरक्षित ठेवतं पावसापासून, तसं ज्ञान सुरक्षित ठेवतं तुमच्या मनाला दुःखापासून. म्हणून तर श्रवण, मनन, आत्मचिंतन, सत्संग आणि आपली ओळख म्हणजे ज्ञान, जगताची ओळख म्हणजे भ्रम, देहाचा संबंध म्हणजे वासना, आणि अज्ञानाचा आविष्कार म्हणजे देहभाव. अशी प्राप्ती कशी घडणार आहे, मुक्ती कशी भेटणार आहे, पांडुरंग पांडुरंग मन कसं होणार आहे. खरंच मुले सांगून जत्रा ना पत्रा ना खतरा, फक्त श्रवण हे आमचं सर्वस्व जीवन, आमचं श्वास श्रवण, आमचा प्राण जीवन श्रवण, आमचं जीवन श्रवण. एवढं महान आहे श्रवण. आणि संसार सारवण शेणाचं, श्रवण आणि सारवण, तिकडे शेण आहे आणि इकडे सोन आहे आत्मसुखाचं. म्हणून श्रवणामध्ये मन सावध होत, वेदाचा धन हृदयात येत, बुद्धीला ब्रह्मत्व पद प्राप्त होत, आणि ती आपल्या त्या मंदिरात जाते. ईश्वर जिथं आहे तिथे जाते ती. हृदयाच्या मंदिरात ईश्वर आहे, ती तिथे राहते, देहात नाही राहत. जगाला नाही पाहत, जगाला महत्व देत नाही, देहाला माझं म्हणत नाही, इंद्रियामध्ये विकार होत नाही, आणि ती अज्ञानाला ठेवत नाही, कारण ती श्रवणात आहे बुद्धी. श्रवण तिचं आयुष्य धन्य करणार एक माध्यम आहे. ज्या श्रवणामध्ये वेद हृदयामध्ये थांबतो, ज्या श्रवणामध्ये त्या भगवंताची जाणीव आणि भगवंताचं ऐक्य बघता येतं, आत्मसुख पदरात येतं, देहभान निघून जात, आवरण संपून जात, मन भगवंताशी वेड होत, त्याच्या ओळखीमध्ये ते राहत, मन भगवंत होत. संपली ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी म्हणजे काय? जे मन देहात आहे ते स्वरूपात येत, जे मन भ्रमात आहे ते यथार्थ होत, जे मन दुःखात आहे ते सुखात राहत, आणि जे मन वासनेत आहे ते निर्वासन होत. संपली ज्ञानेश्वरी. किती सोपं बोलायला, ऐकायला, मुंडका हलवायला, पण अनुकरण करणं आणि आचरणात आणणं आणि भेट टाकणं, श्रवण हृदयामध्ये भरणं, आत्मस्वर स्वरूपामध्ये एकरूप होणं, वेदाचं श्रवण करणं आणि आपलं आयुष्य धन्य करणं, तपश्चर्या म्हणतात. याला म्हणतात आयुष्याची तपश्चर्या. तप म्हणतात, तप. जप वेगळं आणि तप वेगळं. पुण्य आकाश अध्याय 15 ओवी 98. बघा, आकाश वायू देवतक आप पृथ्वी हे 5 फोक, महाभूताचे सारोक सरळे होती. मग हा संसार वृक्षाला अजून काय काय आहे? आता ह्या संसार वृक्षामध्ये पंचमहाभूताचे 5 फोक म्हणजे 5 फांद्या सरळ वरी गेल्या, सार सार सर. पंचमहाभूताचे फोक ऐका, खूप सुंदर आहे. वायू द्योतक आप पृथ्वी हे 5 फोक, महाभूताचे सारोक सरळे होती. ह्या संसार वृक्षाला पंचमहाभूताचे 5 फांद्या सरळ फुटतात, वरी जातात.
तैसी श्रोत्रादी तन्मात्रे. आता 5 भूताचे 5 पोकळ झाले. आता श्रोत्रादी म्हणजे पंचविषय. श्रोत्र म्हणजे कान, नाक, डोळे, जिव्हा, हे ज्ञान पुरविणारी इंद्रिय. त्वचा, श्रोत्र, चक्षु, जिव्हा, घ्राण, हे 5 ज्ञानेंद्रिय प्रगट झाले, तयार झाले. ऐका, श्रोत्रादी तन्मात्रे. तन्मात्रे म्हणजे त्यांचे विषय. श्रोत्राचा विषय शब्द. कानानं काय ऐकू येतं? शब्द येतो. नाकानं वास घेता येतो. डोळ्याला रूप दिसतं. जिव्हेला चव कळती. त्वचेला स्पर्श कळतो. कठीण, गरमी, उष्ण, मृदू, हा त्वचेचा स्पर्श त्वचेला कळतो. म्हणजे प्रत्येक विषयाचे प्रत्येक विषय त्याला म्हणतात तन्मात्रा. श्रोत्रादी तन्मात्रे ती अंगवसा गर्भपत्रे. लुळुळुती विचित्रे उमळती गाहे झालत कान. ते शब्दांकुर बरोपडी श्रोतावरी. 5 विषय झालेच माऊली. हा बुध समृद्धी ये संसाराच्या अवधी सासिन्नले. आता अजून तिथं कोण गोळा झाला आहे का? एवं महदादी बुद्धी महाभूतादी समृद्धी. बुद्धी आणि महाभूत 5 आधी झालेले एकत्र आले. महदादी म्हणजे बुद्धी. 5 भूत म्हणजे आकाश, वायू, तेज, जल, पाणी, पृथ्वी. हे 3 मिळून मन आणि बुद्धी घेतलं इथं. चित्त हे 3 आणि हे 5 8 झाले. ये संसाराच्या अवधी सासिन्नले. संसाराचा वृक्ष विस्तार करायला हे पुन्हा तयार झाले. ऐका, किंबहुना ये 8 हे 8 आहेत. मन, बुद्धी, चित्त 3 तत्व आणि पंचमहाभूत हे 8 झाले. आणि ह्या 8नं हा संसार वृक्ष वाढला आणि त्याचं कार्य सुरू झालं. आता कसं म्हणतो मला सांगते पुढं कसं सुरू झालं त्यांचं कार्य या तत्वाचं. किंबहुना हे 8 हे अंगी हा अधिक फाटे. हा संसार वृक्ष हा पंचमहाभूताच्या द्वारे अधिक फाटला म्हणजे अमर्याद पसरला. म्हणजे जिकडे बघा तिकडे पंचमहाभूत मन बुद्धी एकत्र येतात. लिंग तयार होतो. लिंग देहावर हा स्थूल देह बनतो आणि स्थूल देहाच्या ठिकाणी हे पिंड बनतं. आणि हे पिंड ह्या जगतामध्ये नाना रूपानं देह असतात आणि सगळे पिंड म्हणून ब्रह्मांड होतं. ब्रह्मांडामध्ये बाहेर पण 5 भूत येतं आणि इथं पण ह्या पिंडामध्ये पंचमहाभूत आणि मन बुद्धी चित्त आहे म्हणून हा लिंग देह मधला. आणि त्याच्याबरोबर हे झालेला दिसलेला स्थूल देह पंचमहाभूताचा 25 तत्वाचा एकत्र गाभा तयार होतो आणि ते हा आकार ढाचा बनतो. त्याच्यामध्ये हे 8 तत्व बसतात. 5 भूत आणि 3 तत्व मन बुद्धी चित्त हे एकत्र येतात. त्याला लिंग देह म्हणतात. आणि ते मन जेव्हा संस्कार घेऊन येतो ह्या देहात पूर्वजन्माचे आणि त्यानुसार व्यवहार होतो. एका समाजाचे 4 लेकर 4 नमुने असतात. तिथं मायचा दोष नसतो, बापाचा दोष नसतो. त्या लेकर येणारा फक्त पोटाला त्यांचं कर्म असतं. पण पाप घेऊन ते नारेल असतो म्हणून त्या पापासारखं तो व्यवहार करतो. इथं बापाचं मायचं काय देणं घेणं. पण माय बापाला कलंक नाही. स्वतःचा कलंक स्वतः लावून द्यायचा, माय बापाला नाही. कारण त्याचं कठोर तरी घेऊन आलता मन बुद्धी आणि चित्त. चित्तामध्ये हे माझं हे पाप केलेलं अघोर पाप ते फेडलं नाही ते घेऊन साठा इथं आला पुढे आणि त्या माय बाबाच्या पोटाला आला आणि ते संस्कार पुन्हा पुढे सुरू झाले. चोऱ्या करणं चोऱ्या करायच्या, पाप करणं पाप करायच्या, लोकांच्या घर तोडणं तोडायचे. ते तिचे संस्कार पूर्वीचे असतात. पाप करणं, वाईट वागणं, जे बी असतात ते नमुने. मला काही तेवढे नमुने पाठ नाही पापाचे. मला हे नमुने पाठ आहेत. सांगू काय तुम्हाला, हजारो लाखो करोडो जीव असतात तेवढा वासना, तेवढे पाप, तेवढा मोह, इतके संस्कार असतात. आणि ते मन तसंच राहते. मन जळत नाही. मन वायूच आहे. बुद्धी अग्नी तेज आणि चित्त त्या वृत्तीचं नाव बदललं. चिंतन करताना त्याला चित्त नाव येतं. अहंकार करताना बुद्धी नाव येतं. संकल्प करताना मन नाव येतं.
वृत्ती एकच आहे. आई स्वयंपाक करते एक बाई, आचारी म्हणा, धुणं धुताना दोन नाव येतं, आणि ती बाई भांडी घासताना भांडीवाली. बाई बदलली का? बाई एकच. तर वृत्ती एकच, पण त्या वृत्तीने व्यवहार बदलले म्हणून तिला नाव वेगळं आलं. तिने संकल्प केला, मन निश्चय केला, बुद्धी चिंतन केलं, दुःखाचं करा की सुखाचं करा, का ईश्वराचं करा, का ज्ञानाचं करा, का नामाचं करा, का भक्तीचं करा, का दानाचं करा, का पुण्याचं करा. जे चित्तचे चिंतन करत त्याला नाव चित्त आलं. जी वृत्ती चिंतन करते ते चित्त. मग जे चिंतन केलं ते मन तसंच राहिलं. हे देह जळाला. जळाला म्हणजे पंचमहाभूत आलेख केले. जळाला म्हणजे काय? एकत्र आणले देवानं, त्याला बाजूला केलं जगानं. ते अवघड आहे कळायला. हे समस्त मनामध्ये लाखो जन्माची वासना तिला काढता येत नाही. तिचा अहंभाव तिला सोडता येत नाही. तेवढंच पाप असतं. म्हणून ती मोहळा टाकत नाही, देहाला सोडत नाही, श्रवण घुसत नाही, मी कोण कळत नाही, अध्यात्म हृदयात थांबत नाही, बुद्धी भगवंताकडे जात नाही, देह भाव संपत नाही, ती ईश्वराची ओळख करून घेत नाही, कारण तेवढंच पाप. पण अज्ञानाचा पाप साधू घालते. ग्रंथ, माऊली, अध्यात्म सांगा चुकायला का? ते मोक्ष घेऊन आले असते वरी पटकन. गंगा की मोक्ष, गंगा की मोक्ष चलू द्या. करा पाप, जा गंगेत शिरा. पाप धुवायला कळतं काय? नाही, चिंतन करायचे नाही, अध्यात्माची सेवा करायची नाही, तर जन्म वाया गेला तुझा. ज्यासाठी जन्माला आली तर ते कर. ज्यासाठी तुला देह दिला ते कर. ज्या भक्ती तुझं मन नाही ती भक्ती कर. ज्या ज्ञानात तुझं चित्त राहत नाही तिथं चित्त स्थिर कर. आणि ज्या जगताला तुझ्या बुद्धीत घेतलंस त्याचा वाद कर. ज्या देहाचा तुला अभिमान आहे ते बंद कर. आणि मग हातात पोतेदार. साष्टांग दंडवत गुरु माऊली. साष्टांग दंडवत करायचं असेल तर आपलं हृदय शुद्ध करा, चित्त स्थिर करा. माऊलीचं ज्ञान, माऊलीची ओवी आणि ओवीचा प्रसाद त्या मनानं चाखावा, तोंडानं नाही. तोंडानं ती शिरा खायचा, देवापासला करायचा आणि खायचा. आज खा वाटायला देवाला करते, तुला खा वाटायला का देवाला कर? चिपडी तुला खा वाटतं ना शिरा, मग तू दाखवते देवाला. फिरते घंटे आणि खाती. हो माऊली. त्याचं काय आवडतंय? शिरा नाही, अज्ञानाला चिरा. तो शिरा. हो माऊली, हो माऊली. त्याला वाटतं बाळाला आम्ही लई शहाण्या, तुझा बाप आहे मी लई शहाणी होय ग तू. जीवन जगताना श्वासाबरोबर भगवंताची ओळख, त्याचं ऐक्य, त्याची आठवण, त्याचं प्रेम ज्याला संपादन करता आलं नाही तो जीव धन्य नाही, खरा नाही. प्रेम करा ना, संसारात करा. आम्ही तर म्हणतो काही करा, आम्हाला त्याच्यात ना नाही, पण त्या मनाला त्याची ओळख करा, त्या मनात त्याचं प्रेम धरा आणि तिथं त्या भगवंतापासून हृदय स्थिर करा. मग संसार करा की मग आम्ही काय म्हणत नाही. तुम्ही सोडता का माझ्या बापाला? भीती का बाई कुणाला? हा, भेडी होती जगाला, तिचं नाव बाई. जीवाची लाई 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 ती बाई. असं गप्प बसतात ऐकले की. कोणी बसते ना रवणामध्ये, ज्या चिंतनामध्ये, ज्या ओळीमध्ये तुमचं मन राहत नाही आणि ओळी तुमच्या मनाचं परिवर्तन करत नाही, तर लाल बटून दाबून फायदा नाही. दाबू नका. बरोबर आहे माऊली, बरोबर आहे. कशाला कसं ज्ञानेश्वरी? परिवर्तन व्हावं, अज्ञान जावं, चित्त चिन्मय व्हावं. गीतेचा श्लोकाचा रस आत्मरस आहे, तो बुद्धीनं प्यावं.
आत्मसुख भोगावं, देहभाव त्यागावा आणि खुशाल संसार करावा. बट्टाच नाही. तू कबरा 2 बायका होत्या, तू कुठं बट्टा लागला? पण हे करून संसार हे न करता नाही. म्हणून तर ज्ञानेश्वरी गीता कशी ऐकावी, कशी साधून घ्यावी, कसा अभ्यास करावा, कशी अध्ययन करावी हे सांगा. हे त्याचा विषय आहे. हा त्याचाच विषय. की प्रत्येक संसार वृक्षाचं निरूपण कसं केलं. तुम्हाला हे बोलायला मला रिकाम तिकडे समजू नका. माझा अध्ययन आहे, माझी ओवी बोलते, माझी संत माझ्या हृदयात येतात, व्यासपीठ बोलतात, सरस्वती माता अधिष्ठान लागती, तेव्हा वेदांत बाहेर येत असतो. चेष्टा नाहीये. एका पाठ केली गोष्टी आलं सांगेलं आणि तिथं असं झालं, तिथं तसं झालं, तिथं तट्ट झालं, बस नाही तट्ट झालं. तसं नाही. इथं स्वतःची ओळख आहे. इथं अज्ञानाचा आविर्भाव संपवतो. इथं परमात्म्याचा स्पर्श होतो. इथं स्थितीला आनंद हृदयात येतो आणि भगवंताचा आणि बुद्धीचा संगम होतो. तो जीव मुक्त होतो. तो आनंदाच्या घरात राहतो. जगताचं भान जात, परमात्म्याची जाण येते, सुखाची प्रतीती होती, जीवन मुक्त होत. तो जीवनामध्ये मुक्तता भोगायची. ज्याला जन्माचं मरायचं त्याला खुशाला काय बी करायचं. पाप करा, पुण्य करा, जन्माला या, मरा काय बी करा. पण ज्याला भगवंतासोबत राहायचे, त्याच्या पायापाशी थांबायचे, ज्याला जन्म मरणातून मुक्त व्हायचे. आणि जन्म तरी काय, किती भोग किती रडतोस तू. रात्र दिवस क्लेश तुझ्यापाशी. जन्म घ्यायचा घे, आम्हाला काय करायचं. म्हणून जो जन्माला कंटाळतो, जो भगवंतापाशी थांबायचं ठरवतो, जो आपल्या स्वरूपामध्ये येतो, जो स्वतःच्या मूळ पदाला पाहतो, तो वेदांताकडे येतो. त्याचा जन्म शेवटचा असतो. मला माग मी सांगितलं अभंग मी की खूप सुंदर आहे तो. शेवटाची पाळी तेव्हा मनुष्य जन्म, शेवटाची पाळी तेव्हा मनुष्य जन्म, चुकली यावर फेरापणे, चुकली यावर फेरापणे, याच जन्मी ओळखी करा आत्माराम, याच जन्मी ओळखी करा आत्माराम, संसार सुगम भोगू नका, संसारी असावे असोळी नसावे, जेवी जळात पद्मपत्र, असोनी नसावे. काय वाक्य त्या भगवान संताचे. असा संसार करा, तिथे चिटकू नका. कारण चिटकल्यावर लिंग देह मरत नाही आणि आपलं चित्त चिन्मय होत नाही. हा संसार वृक्ष जो आहे तो कसा कसा आहे. हा संसार तुम्ही मानतात तो दिसून नाही आणि माझ्या विना काही नाही हे भगवंताला सांगायचं. प्रत्येक जीवाला, प्रत्येक मनाला की तुझ्या मनामध्ये काय आहे. देहभाव, आत्मभाव. आत्मभाव जेव्हा जागा होतो तर जीव शिव होतो आणि देहभाव असतो तिथं अज्ञान राहतो आणि ते अज्ञान त्या मनाला भ्रमामध्ये नेतं, सुख दुःख देत. पण जेव्हा ज्ञान होत तर सुखरूपता प्राप्त होती आणि ओवी हृदयात येते आणि माऊलीची भक्ती सार्थक लागते आणि सुखाला सुरुवात होती आणि सुखरूपता प्राप्त होती. त्याचं नाव ज्ञानेश्वरी. सुख म्हणजे ज्ञानेश्वरी, ज्ञान, आणि दुःख म्हणजे अज्ञान, आणि अज्ञान म्हणजे देहभाव, आणि सुख म्हणजे आत्मभाव. बस थोडक्यात तुमच्यापाशी माऊलीने तुम्हाला उत्तर दिलं, मला आणि तुम्हाला. आता ऐका. एवं महदादी बुद्धी म्हणे महाभूत समृद्धी ही संसाराची अवधी सासिन नाही.
हा सगळा समुदाय की नाही, 5 भूतन, 3 तत्व, 8, हे संसाराच्या अवधी सारखे नाही. संसाराचा विस्तार होण्यासाठी एकत्र आले आणि ह्याच्या साह्याने हा संसार रक्ष प्रगट झाला. मनबुद्धी चित्त आणि पंचमहाभूत. तुम्ही मला सांगा आता, कोणत्या देहात पंचमहाभूत नाही दाखवा दे, कुठं मन नाही दाखवा दे, सांगा बोला बरं. हे बघा, कोणत्या व्यक्तीत बघा, कोणत्या देहात बघा, कुठ्या जगात बघा, पंचमहाभूत आहेत. ब्रह्मांड आणि हे पिंड. समोर ब्रह्मांडात भूत आहे, आकाश आहे, पोकळी आहे, मध्ये वार आहे, वायू, खाली पृथ्वी, पायाखाली जमीन, अग्नी, तेज, यास तुमचा अग्नी, जठरामध्ये पण अग्नी, नाकात तुमचा वायू, तुमच्या हाड, शरीरामध्ये हाड पृथ्वीची, श्वास वायूचा, रक्त आणि मांस जलाचं, हाड पृथ्वीचं, अंगात पोकळी आकाशाची. मग हे पंचमहाभूतानं हे बनले, पण त्याच्यावर तू पगडा का केला माझ? त्याच नाव माया, पल्लेवार नाही, अविद्या म्हणतात त्याला. हो माऊली. रामकृष्ण. मन हृदयात टाकला, एवढं चित्त ईश्वरामध्ये रंगून गेलं, आणि बुद्धीचं काय नवले यावंच लागते. हे चिंतन का साधं आहे का? लागतं. ब्रह्ममुहूर्तावर चिंतन का साधं आहे का म्हणले? हा. तपश्चर्या बेटा, आयुष्यातलं मोठं तप म्हणजे आत्मचिंतन. जगात बी नाही, याच्या तेवढीचं पुण्य जगात नाही. दाखवा कुठे याच्यासारखं पुण्य, सुख, वैभव दाखवा कुठे ते. नाही माऊली, एका क्षणातच नाही ते, एवढं एका त्या परंपार. वेद हा जगाचा सार आहे, बुद्धी ब्रह्माकार आहे. ते जीवन सुसंपन्न आहे, कारण तिथं वेदाचं धन आहे. मन आत्माराम आहे, तिथं सुख समाधान आहे, तिथं चित्तात सुख अमर्याद आहे. ते सुख पैशानं नाही, ते सुख भौतिक नाही, ते सुख जाणार नाही, ते सुख मरणार नाही, ते सुख तुमच्या जगातलं नाही, ते सुख अपरंपार आत्मसुख आहे. ती संतांमध्ये, संताकडे मिळतं, ते ग्रंथात सापडतं, ते ओळीमध्ये प्रगट होतं, ते हृदयामध्ये थांबतं, ते मन राम बनतात. टक टक नाही लावायची जास्त. खरं ज्ञान, खरी आत्मत्वाची जाण तो भगवान. कळतच नाही कोण महाराज, कोण महात्मा. आणलं, मिरवणूक काढली, बसविलं, आणि तुला लुटलं ना चंडाळा. 50 घेतले, लाख घेतले, 2 लाख घेतले, त्याला काय मिरवतो? ज्यानं काय घेत नाही त्याला मिरव, ज्यानं काय नाही घेत त्याला लाथा मारल्या. ज्यानं दुनियाचं लुटलं तुला, त्याला वा मिरवणूक काढली. काढ मिरवणूक, काढ दगड, काढ, तुझ्या पदरात दगडच आहेत, पुन्हा काय मिळत नाही. मिळणार काय तिथं सगळं, सगळी त्याच्यापाशी वाचना. तुम्हाला काय देणार ती माती? त्याला पाहिजे तुमचं धन, त्याच्यापाशी ज्ञान आहे होय. आबा बाबा बाबा तो बा तो बा, आधी आबा बाबा मग तो बा तो बा. किती बोलायचं सुधरत नाही. आम्हाला काही करायचं नाही, आम्ही जगाचे मालक नाहीत. आमचं जीवन श्रवण, आमचे श्वास मनन, आमचं आयुष्य आत्मधान. त्याच्यासाठी आलो हे करायला, करून घ्यायला भगवंत. करायला पण नाही, भगवंत करून करायला, करून घ्यायला. कारण माऊलीची होई कळणं, अध्यात्म मिळणं, आत्मस्वरूपामध्ये मन खेळणं, आणि मी पांडुरंग आहे असा बोध घेणं, आणि त्या स्थितीत राहणं. पेंड नाही, पेंड कुठे भेटत नसतं. हे गुरुची कृपा म्हणते, बहुत सारी कृपा, बहुत गुरु कृपा, मग मिळते. नाही खरंच मी मोठं अभिमान म्हणून नाही, वस्तुस्थिती आहे की ज्ञानेश्वरीचे ओळी सांगताना घाबरा, लोकांना घाम येते. त्या अमृतांवर चिंतन चालू होतं आमच्या मंदिरात, गुरुच्या मठात, आणि मी आरती केली, आणि आमचं काय कोर्टाचं काम झालं, मी पेढे नेते, पेढे.
आणि अंगूर उन्हाळा होता. आम्ही अमृतानुभव संपला आरती केली गुरुजींचे फोटोचे पांडुरंगा सगळ्याची. आणि तिथे लोक होते आजूबाजूचे गुरुजीच्या काळातले. ते ना माझा अमृतानुभव ऐकला. मला काय माहिती, मी मागं बसलेल्या, मला काय माहित कोण ऐकायला काय. मी आरती केली, त्याच्या गळ्यात माळा, ते भस्म, ते जुना माणूस वारकरी, उच्च वारकरी, ते आला मला बघायला. मी म्हणलं बाबा असा अंगुराचा गोष्टीला म्हणलं पेढे घ्या, प्रसाद घ्या गुरुजींचा. ते मग ते घे बिर माझ्याकडे बघायला आणि त्याच्या डोळ्यात पाणी. म्हणलं काय झालं बाबा? नाही बाई काय सांगितलं? मी लांब अनुभव. कुठे शिकली माय मुक्ताबाई? मी म्हणलं मला गुरुजीच व्यासपीठ आहे. त्याच्या डोळ्यात पाणी, गुरुजीकडे बघायला, माझ्याकडे बघायला, गुरुजीकडे बघायला, माझ्याकडे बघायला. बाबा काय झालं? काय बोलली बाई मुक्ताबाई? अनुभव. मी म्हणलं हे त्यांचं आहे, आमचं काय. कारण ज्या व्यासपीठावर, ज्या ज्ञानपीठावर जे संत तुम्हाला येऊन देतात ते त्यांचं वैभव आहे, आपलं नाही. जो पित्याचं पिता आणि पुत्र जे नातं असतं ते पुत्राचं वैभव पित्याचं असतं, नंतर पुत्राचं होतं. तसं आधी गुरुचं वैभव आहे, मग आमचं साधकाचं. त्यांचं मालक आहे, त्यांच्या आम्ही चाकर आहे. कारण त्यांना दिलंय ना, विसरायचं नाही, कधीच नाही. संसारात पण नाही आणि परमार्थात पण नाही. जाणीव ठेवायची कोणी हे केलेल्या कर्माची, पुण्याची, आपल्या अवस्थेची जाणीव ठेवायची. अभिमान नाही ठेवायचा, माज नाही येऊ द्यायचा. मग संसार असो या परमार्थ असो, जाणीवेला महत्व आहे. आणि तेच हृदय अधिकाराचे, ते मन पावणे, ते चित्त समाधान आहे. की ज्या चित्ताला खरं कळतं, जे चित्त ज्ञानात मूर्त, जे चित्त देहातून सरकत, आणि जे चित्त श्रवणामध्ये त्याचा काढ होत, जे चित्त नारायण नारायण होत. झालं का नाही? नारायण 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 नारायण. खरंच आहे माऊली, किती सुंदर काय वाक्य आहेत माऊली. महावाक्य आहेत, एक एक वाक्य महावाक्य आहे. अरे श्रवणाचं फल सांगितलं तुम्हाला. ज्या चित्तामध्ये ही सहजता येते, संसार पण स्वच्छ आणि सुयोग्य करावा आणि परमार्थ पण योग्य व्हावा, साधना परिपूर्ण व्हावी. संताची जी स्थिती ती आपण भोगावी. संत कसे होते, आपले गुरु कसे, त्याने काय दिलं तसं सारखं आपलं मन झालं. तसे आपले मायबाप तसं लेकरू, तसं वागल्यावर बर का, ढोर झाल्यावर नाही. एखाद्याने गाय म्हैस दावण तोडतीन जाते लोकांच्या वावरात. मग आता काय करा, काय करा? जर बांधून ठेवलं तर खुंटीला राहू ना. पण त्या गायीनं ती खुंटी बी तोडली, दोरा बी तुटला आणि पळाली, तर काय करते मालकाना? हो माऊली, तसंच आहे माऊली. त्या कुंटे असंही डावला असंही पळून चाललेत काय. इकडे मालकाने काय करावं, इकडे मायबापाने काय करावं, ही सगळ्यांना लक्षात धरावं. चला, काहीतरी हसवायचं, तुम्हाला हसवलं बरं. चला पुढं. आणि तर वाणी बोलते तेव्हा वैयक्तिक नसती, हृदयातून जे येतं जगासाठी असतं. आणि ज्याला पटत नाही त्यानं लाल बटन दाबायचं. आपली तर भाषा सरळ आहे, स्पष्ट आहे. ज्याला जे लागत असेल त्यानं बटन बंद करायचं, झोपी जायचं. तर इतक्या दिवसली भीत होती, आता मला काम मिळायचं, मी खरं बोलते. खोटं असेल ते आम्ही खरे. चला, किंबहुना ही आठ अंगी हा अधिक फाटे, परिशिंपीचे एवढे उमटे रूपजीनी.
आणि बरोबर आहे ना का? बरोबर आहे की मोहाटे शिंपीची एवढे उमटे रूप जेवी. हा संसार वृक्ष ह्या 8 तत्वाच्या द्वारे अधिक फाटतो, विस्तारतो. पण केवढा दिसतो आणि कसा विस्तार असतो हे तुम्हाला सांगतो. वाव, खूप मस्त ओवी बर का. वरच्या ओवीचा अनुरोध घेऊन खालची ओवी घेतली आहे. 8 शब्दामध्ये वरची ओवी आणि फाटे हा खालची ओवी. नाव माणसाचं काय आणि मग फाटे. 8 कोण आहेत? पंचमहाभूत, मन बुद्धी चित्त. तिघ एकत्र झाले. कोण? मन बुद्धी चित्त. ते पंचमहाभूत एकत्र आले, लिंग देह बनला. ओके. मग ह्या 8 तत्वाचा समुदाय आणि त्याच्या साह्यानं हा संसार वृक्ष अफाट विस्तार गेला. पण अफाट विस्तारला फाटे आणि आटे हे एकत्र आले, 8 तत्व. आणि मग हा संसार वृक्ष खूप विस्तार झाला. आता खूप विस्तार कसा बघा, ऐका. लई मस्त मूवी बरं. परिशिंपीचे एवढे रूपे जेवी अधिक फाटे. मग पुढे शिंपीचे एवढे उमटे रूप जेवी. जशी शिंपी पडली उन्हामध्ये गंगेवर आणि ती अशी पालती पडली, पांढरी पांढरी जाईल. मग जेवढी शिंपी तेवढी चांदी वाटायची, भ्रम झाला. जेवढी शिंपी तेवढं रूप दिसायला चांदी. मग जेवढं कोण आहे? परमात्मा व्यापक आहे, तेवढा अमर या संसार दिसायला. जेवढी शिंपी तेवढी चांदी भासायली. जेवढा परमात्मा पसरलाय तेवढा संसार वृक्ष भासायला. आणि आते बघा ते काय कसं काय विश्लेषण आहे माऊलींचं. काय अगाध ज्ञानी बुद्धी पण ठप्प होती आमची इथं. फाटे हे तत्व एकत्र आले. पंचमहाभूत 3 तत्व. हा लिंग देह. ह्या पंचमहाभूतानं अशी नाना रूप तयार केले. भूत एकत्र आले. ह्याच्यामध्ये पण भूत आहेत, जगातात भूत आहेत, झाडात भूत आहेत, वृक्षवल्ली चौकड भूतानच हे तयार झालं. स्थावर जंगम हे सगळं त्या भूतानं तयार केलं. ओके. आणि मग ते कसं दिसतं आणि त्याचं रूप केवढं आहे. जेवढी शिंपी पालती पडली उन्हात तर लांबून चांदी वाटली, जवळ आले की शिंपी दिसली. मग चांदी कुठे? चांदी म्हणून पळत गेला माणूस, पकडली चांदी सापडली म्हणून. पण चांदी नव्हती. हातात आल्यावर शिंपी आहे. तसं ज्ञान हातात आल्यावर भगवंत आहे. कुठं जगत आहे. राम त्या शुक्तीवर शिंपीवर चांदीचा भ्रम झाला. पण जवळ धावत आला माणूस त्या चांदीला घ्यायला, चांदी नव्हती, शिंपी कळाली. तसं संताकडे बुद्धी धावत आली श्रवणाच्या माध्यमातून. मला सुख पाहिजे, लेकराचं, घराचं, सोन्याचं, ती भांबावली होती. पण खरं सुख संतापाशी होत, ग्रंथामध्ये होत, ओवीच्या शब्दात होत, गीतेच्या गाभाऱ्यात होत, वेदाच्या हृदयात होत, संताच्या मुखात होत. ते सुख तुमच्या बुद्धीत आलं. मन राम झालं. मन राम. वाया घालू नका. ते सुख तुमचा देह पडल्यावर भोगता येत नाही. आणि ते सुख लागू देत नाही, त्याच्यामध्ये वाटण्या येतात. पण आमचं परम सुख म्हणजे आत्मसुख, वेदाचं सुख, ओवीचं सुख, गीतेचं सुख, ज्ञानाचं सुख, पांडुरंगाचं सुख हे जेव्हा बुद्धीमध्ये प्रगट होतं तेव्हा चैतन्य निर्माण होतं आणि जीवाचं तिथं जीवरूप संपत, तिथं ब्रह्मरूप तयार होतं. तो जीव ब्रह्म होतो कारण मूळचा तोच असतो. त्या मुळाची स्थिती तीच आहे. जसं मीठ दिसताना जाड आहे, बारीक आहे, पण मिठाचं पूर्ण रूप पाणी आहे. समुद्रातून आलं मीठ, पण मीठ पाहताना कुठून आलं काय काही कळत नाही. पण मिठाचं रूप समुद्र आहे, तुझं मूळ रूप तू ब्रह्मरुद्र आहेस, तू ब्रह्म आहेस. मग तू देहाला का चिटकलास? सुख दुःखात का अडकलास? जगतामध्ये का शिरलास? का इंद्रिय संबंध तू केला? का भावनेच्या आरी तू गेला? का तू देहाला माझं म्हणू लागला? का पांडुरंगाला माझं म्हणलं नाही? का भक्तीमध्ये आला नाही? कधी ज्ञान रूप झाला नाही, वेदाची शक्ती आली नाही, भक्ती खरी केली नाही, दुःख तुझ्या हृदयातलं गेलं नाही. लक्षात घे तू बाबा.
राम मूळ स्वरूप चिन्मय आहे, आत्माराम आहे, सुखधाम आहे. तर त्यानं ते सोडलं आणि ह्या मरणाऱ्या देहाला मन जोडलं. आणि तो देह माझा वाटू लागलाय. देह तर क्षणाक्षणाला नाशात आहे. तो संसार वृक्ष आहे. पुढे सांगितलं तोच ते सांगितलंय की दिसणारा देह तुझा नाही, तो खरा नाही. त्याच्यामध्ये असणारा तत्व खरे आणि ते तुझं स्वरूप आहे. तुझं रूप अरूप आहे. आणि तू तर ह्या रूपाला बोलला, तू मोहात गेला, तिथं बंद झाला. तुझा आत्मघात तूच केला. तू खोट्याला माझं म्हणला आणि खऱ्यातून बाहेर आला. जगताला भुलला आणि इंद्रियाकडे झुकला. वासनेमध्ये रुतला, मोहामध्ये फसला. तुझा नाश तूच केला. रामकृष्ण हरी. शाश्वत आहे. देहाच्या आत बुद्धी अंतःकरणामध्ये आणि तिला हा बोध पाजणं, ज्ञानामृत देणं, भक्तीचा रस देणं आणि मुक्तीचं धन घेणं, ईश्वराची जाणीव होणं, आत्मरंगात राहणं, वेदाची खून घेणं, स्वतःचं वैभव भोगणं, जीवन धन्य होणं आणि आयुष्य शेवटी सफल होणं हे तुमच्या हातात आहे. मातीत जाणं पण तुमच्याच हातात आहे. देहाला पाहणं तुमच्याच हातात आहे. देहाला सोडणं तुमच्याच हातात आहे. आत्माराम बनणं तुमच्या तपात आहे. खरी ओळख करून दिलं. महान आहे जगात हे सांगायला नको. तुम्हाला आपोआप अनुभव यायलाय. कुठं जायचं नाही, यायचं नाही, गरज सुद्धा नाही. स्वतः प्रत्यक्ष भगवंत होतात तुम्ही. आता कुठं जायचं भगवंतांना, कुणाकडे जायचं आता? हरी कृपा आहे. तशी आहे. इच्छा संपून जाते, सदिच्छा बनते, सदरूपाकडे मन जात. सदिच्छा आणि इच्छा. इच्छा ही वासनेतून आहे आणि सद इच्छा ज्ञानातून आहे. सद म्हणजे रूप आहे, सद म्हणजे माझं स्वरूप आहे, सद म्हणजे सुख आहे, सद म्हणजे एक आहे आणि ती मी आहे. हिची अनुभूती घेणं हे हृदय आहे. आणि त्यामध्ये त्या प्रत्यक्ष पांडुरंगाची प्रतीती येणं हा मोक्ष आहे. आणि हृदयामध्ये भक्ती ही गुरुची साक्ष आहे. आणि तो मी आहे हे कळणं हे वेदाचा अक्ष आहे, डोळा. साक्ष, अक्ष, दक्ष. हो काय द्यायला देव. छप्पर फाड़ के देता है तो छप्पर फाड़ के देता है. सांगा बरं, साक्ष अक्ष कसे वाक्य आहेत. कुठे भेटते चांगला अमृत. ज्याला झेपत नाही त्याला आम्ही काय करा, जरा गोड आहे आमचं रहस्य. सतत ऐकले की कळत. चला पुढे. पैसारे वरी तरंगता असोरे तैसे ब्रह्मचे होय वृक्षाकारे अज्ञान मूळ. तैसे ब्रह्मच होय वृक्षाकारे अज्ञान मूळ. ते ब्रह्मच वृक्ष रूपाने प्रगट झाले. संसार जगत रूपी वृक्ष, संसार वृक्ष. जसं समुद्र जेवढा आहे तेवढे त्याचा लाट आहे का तरंग आहे का? मी डबल जाते माग. का समुद्राचे नी पैसारे वरी तरंगता असोरे. जेवढा समुद्र आहे तेवढे तरंग आहेत. जेवढा परमतत्व परब्रह्म आहे तेवढा संसार वृक्ष आहे. सांगा इथं अवघड काय हो? बोल बरोबर प्रेरणा तोंड. ब्रह्मच होय वृक्षाकारे अज्ञान मूळ. तेच ब्रह्मस्वरूप जगत रूपानं प्रगट झालं. त्याला मूळ अज्ञान आहे. अज्ञानामुळे हा संसार वृक्ष वाटतो आणि अज्ञान गेल्यावर सगळं पुढे ब्रह्मच वाटतंय असं माऊलीनं लिहून ठेवलंय 750 वर्षापूर्वी. आणि आज माऊली सांगते 750 वर्षानंतर. बोलायली आपण सांगू शकत नाही बेटा. एवढं सखोल ज्ञान आहे. एका कीर्तन एका प्रमाण दिलं, पुन्हा थांबलं, पुन्हा चाल घेतली, पुन्हा थांबलं. ते नाही. इथं साक्षात ब्रह्मस्थिती आहे. तिथं अंग आहे, हरि अंग. इथं हरिरूप आहे. कीर्तन चांग होय अंग हरिरूप आहे. इथं अंग नाही, इथं मन आहे. मन झालं हरी, इथं अंग झालं हरी. कळतो का डिफरन्स? चांग कीर्तन चांग होय अंग हरिरूप. भक्तीचा मध्ये मन डुलत. पण इथं हे ज्ञानाचं कीर्तन आहे. इथं मन राम होता.
हो माऊली. नेहा विस्तारू हाचे या पैसारू जैसा आपणपणे सपने परिवारू एका किया जैसे आपण पे परिवारू एका किया जैसा आपण पे स्वप्नी परिवारू एका किया. जसे एक माणूस झोपला आणि स्वप्न बघायला तो स्वप्नातला प्रत्येक व्यक्ती बनला तसा परब्रह्मच जगत रूपानं नाना रूपानं नटलं विवर्तवात. चला परी ते असो हे ऐसे कावरे झाड उससे या महदरादी अरवसे अधो शाखा. या संसार वृक्षाच्या शाखा खाली पण काही आहेत. पुरी हे असो ऐसे हे असं झाड सांगतो तुम्हाला. संसार वृक्षाचं झाड 8 तत्वानं बनलंय. जेवढा परमात्मा तेवढा अफाट बनलंय. आता हे असो एवढं झाड आहे. कावरे झाड असे हे झाड भ्रांती रूपाने कावरे म्हणजे ब्रह्म. हे झाड ब्रह्मानं दिसायले. भ्रम केल्यावर जगत नाही आणि भ्रम आल्यावर जगता वाचून नाही. समजत नाही. असे अधो शाखा या महददादी अरसे. या संसार वृक्षाला हे महददादी बुद्धी 5 भूत या शाखा खाली पण आहेत. अधो शाखा या संसार वृक्षाच्या हे महददादी भूत खालच्या शाखा आहेत. काय आपण 15 वाद्या म्हणतो काहीतरी कळतं का हो? ऊर्ध्व मूल मग कळत नाही. अधशाखा कळत नाही. वेद वित कळत नाही. आणि बाई 15 वाद्या म्हणल्याशिवाय थांबत नाही. हो माऊली. ते काही संसार वृक्ष नाश होत नाही. स्वतःसे म्हणजे उखा तो वरी एक सारिका नाही निर्वा हो या रुखा प्रपंच रूपा. संसार वृक्ष कसा आहे काही नाही. उद्या सांगते. 10 मिनिटं झाले. तुमचा टाइम खाल्ला. गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानी